आणि आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री मराठा आंदोलकांशी बातचीत करतात। म्हणून साहेब आम्ही त्यांना आज तेच सांगितलं, तुम्ही आतमध्ये वेगळं बोलता आणि बाहेर वेगळं बोलतात। सत्ताधारी पक्षाकडे आम्ही मागावं हे 100% आम्ही सत्ताधाऱ्यांकडेच मागणार। आम्ही काय तुमच्याकडे मागायला येत नाही, पण तुमची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट करा। म्हणून साहेब या सगळ्यांना आम्ही परवा सुप्रियाताईंना पण भेटलो। सुप्रियाताईंनी आम्हाला काय सांगितलं की आता आम्हाला तेच विचारतो की मी सीएम साहेबांना सगळ्या खात्यातून घेऊन भेटायला जाते आणि 50% आतली मागणी करतो, पण त्यांनी अजून तुम्हाला केले का? म्हणून आम्हाला ते पण विचारायचं। सरकारची भूमिका एकदम स्पष्ट आहे। तुम्हाला आरक्षण देण्याच्या बाबतीत आम्ही आरक्षण दिलंय, कोर्टाने रद्द केलंय का? रद्द करावं म्हणून किती लोक मागे लागले, त्यांचं पण थोडासा बॅकग्राऊंड बघा ना साहेब। आम्हाला सामंत साहेबांनी प्रेसमध्ये आव्हान केलं की 50%च्या आत आरक्षण देण्याची आमचं तेच म्हणणं आहे। पुन्हा एकदा या सगळ्या राजकीय पक्षांना आपण आव्हान करू, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, आपण आरक्षण देऊ शकतो। ऑल पार्टी मीटिंग आम्ही परत बोलवा आणि त्याच्यात यांची भूमिका मग आता हे जे आम्हाला सांगितलं ना नाना पटोलेंनी की 50%च्या आतली आरक्षण देण्याची भूमिका आम्ही मांडतो, मग आम्हाला त्यांना विचारू द्या ना तुम्ही का मांडली नाही। आम्हाला विनंती आहे आपल्याला निवेदन यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला आणि मेळाव्याच्या नंतर मराठा आंदोलकांच्या काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांना निवेदन दिलं। मराठा समाजाला आरक्षण मिळावं असा आग्रह त्यांनी पुन्हा एकदा धरला आणि मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली।